विक्रांत पाटील. सन्माननीय सभापती महोदय, अल्पकालीन चर्चेअंतर्गत माझी महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी आणि चर्चा या ठिकाणी घडते, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। या ठिकाणी 3-4 प्रमुख विषय जे या संपूर्ण नैना प्रभावित क्षेत्र, तिसरी मुंबई, पनवेल महानगरपालिका या सगळ्या क्षेत्रासंदर्भात आहेत आणि या सगळ्या क्षेत्राला लागून ही जी काही पनवेल महानगरपालिका वसलेली आहे, यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी सभापती महोदय प्रलंबित आहेत आणि त्यामुळे याचं एकत्रितपणे कुठेतरी या सभागृहात चर्चा व्हावी। अनेक विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला सामायिकपणे कुठेतरी एक प्लॅन आम्हाला मिळावा, यासाठीची ही चर्चा या ठिकाणी मी उपस्थित केलेली आहे। सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय सभापती महोदय आम्हाला जो आहे तो पाणी पुरवठ्याचा आहे, की ज्यामध्ये लॉंग टाइम प्लॅनिंग मध्ये आम्हाला शिलार डॅम मधून पाणी पुरवठा दिला जाईल असं त्या ठिकाणी मान्य झालं आणि 75% कोटा आम्हाला त्या ठिकाणी रिझर्व्ह झालेला आहे। त्यासाठी आर्थिक तजवीज खूप मोठी करावी लागणार आहे। पण आता सभापती महोदय आम्हाला जी काही ह्या विषयामध्ये स्पेसिफिक अडचण आहे की आम्हाला या संपूर्ण सिडको भागामध्ये पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी हा सगळा भाग जेव्हा डेव्हलप झाला तेव्हा सिडकोनियाचं सगळ्यांचं एकत्रित डेव्हलपमेंट केलं नवी मुंबईपर्यंत आणि त्यामध्ये जे काही या भागाला 90 MLD पाणी देणं हे अपेक्षित होतं, सिडको आज फक्त 50 MLD पाणी देते। त्यानंतर ते त्यांच्या सिडकोनी डेव्हलप केलेलं मोरबे डॅम हे त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने विकत घेतलं आणि त्यामुळे त्या ज्या पूर्वीच्या कमिटमेंट ठरल्या त्या मात्र फेल झाल्या। आज मोरबे डॅम मधून नवी मुंबई महापालिका आम्हाला 50 MLD पाणी देते, 40 MLD पाण्याची तूट आहे। आमची आज स्पेसिफिक मागणी आहे सभापती महोदय की ही जी काही 40 MLD ची तूट आहे ती नवी मुंबई महापालिकेने सिडकोला ते पाणी द्यावं, म्हणजे सिडको ते पाणी पनवेलमध्ये वापरू शकेल, कारण आज पनवेलमध्ये पाण्याची पूर्ण क्रायसिस आहे। बिल्डर्सला लोक घेराव घालतात अशा पद्धतीची स्थिती आहे। त्यामुळे या विषयामध्ये माझी मागणी आहे की यामध्ये आम्हाला जे काही आता 40 MLD पाण्याची तूट आहे ती नवी मुंबईकडून मोरबे डॅम मधून मिळावी, कारण त्या ठिकाणी त्यांना पर व्यक्ती 335 5 मिनिटं 335 MLD पाणी त्यांना पर व्यक्ती मिळतंय आणि पनवेलमध्ये 135 त्या ठिकाणी 135 लिटर मिळतंय, त्यांना 335। आजूबाजूलाच एवढी तफावत असणं म्हणजे ते लक्झरियस जगणार, पनवेलमध्ये मात्र खूप लोकांना त्रास आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ते पाणी आम्हाला मिळण्यासाठी विनंती आहे। दुसरा विषय, शिलार डॅम मध्ये जे काही रिझर्वेशन दिलं आम्हाला 75% दिलंय, नवी मुंबई महापालिकेला 9.5% त्या ठिकाणी आणि MMRDA ला काही कोटा दिलाय। आमची मागणी आहे की बाजूलाच पोशीर डॅम होतंय, त्यात मेजर रोल नवी मुंबई महापालिकेचा आहे, तर त्यांना त्याच्यामध्ये मेजर रोल राहावा आणि शिलार डॅम मध्ये आम्हाला जे 9.5% रिझर्वेशन नवी मुंबई महापालिकेचं आहे ते जर का पूर्ण पनवेललाच दिलं तर त्या ठिकाणी आम्हाला जे काही डिफिसिएट नवी मुंबई महापालिकेकडनं येणं आहे मागचं 40 MLDचं ते त्या ठिकाणी कंपन्सेट होईल आणि त्याचा जो काही मोबदला असेल तो पनवेल महापालिकाच त्या ठिकाणी भरेल, जेणेकरून पनवेलची भविष्यातली गरज संपू शकेल। त्यामुळे त्यामध्ये पनवेल महापालिकेला आम्हाला कोटा वाढवून देणार का शिलार डॅम मध्ये, हा दुसरा माझा प्रश्न आहे। नावाशेवा टप्पा 3 ची योजना त्या ठिकाणी सुरू आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी ही योजना पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण अजूनही लँड ॲक्विजिशनचे काही विषय अडकल्यामुळे, अतिक्रमणचे विषय अडकल्यामुळे ही योजना पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे त्यामध्ये तात्काळ बैठक लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तात्काळ ऍक्शन घेणं गरजेचं आहे। ते त्या ठिकाणी आपण करणार का, हा तिसरा विषय। यामध्ये सभापती महोदय, पार्किंगच्या विषयामध्ये खूप मोठी समस्या पनवेलला भेडसावते। आज अडचण अशी झाली की सिडकोकडून त्या ठिकाणी जे काही प्लॉट्स महापालिकेला देणं अपेक्षित आहे हे प्लॉट्स दिले जात नाही आणि त्यामुळे पनवेल महापालिका ही पूर्वीची फक्त 1.5 स्क्वेअर किलोमीटरची नगरपालिका होती आणि सगळं सिडकोने डेव्हलप करून क्षेत्र आमच्याकडे दिलं आणि त्यामुळे विदाऊट रिझर्वेशन सगळे हे विषय त्याच्यात ठेवलेत। पार्किंगला खूप कमी प्लॉट्स आहेत आणि ते सुद्धा महापालिकेला ते हँडओव्हर करत नाही। मग ही पार्किंग कुठे करायची? आज पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे वाढलेत त्यातले जास्तीत जास्त गुन्हे हे पार्किंगच्या वादातनं तयार होत आहेत आणि त्यामुळे ह्यामध्ये आमची मागणी आहे, महापालिका सातत्याने सिडकोला प्लॉट मागते, सिडकोकडे पैसे भरते, पण सिडको प्लॉट देत नाही। ही मनमानी आणि मुजोरी जी सिडकोची आहे सभापती महोदय ती मोडीत काढण्याची गरज आहे आणि महापालिका ही लोकांसाठी, लोकोपयोगी विषयासाठी हे प्लॉट्स मागते। त्यामुळे पार्किंग प्लॉट असतील किंवा आम्हाला फिश मार्केट, चिकन मार्केट, मटन मार्केटसाठी जे प्लॉट्स असतील हे तात्काळ त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत, ही त्या ठिकाणी मागणी आहे। आसूडगावला एक प्लॉट आम्ही मागितलाय, मला मागच्या वेळेला अधिवेशनात उत्तर मिळालं की महापालिकेने तो प्लॉट मागितलाय, पैसे भरलेले आहेत, पण सभापती महोदय 2-2 वर्ष सिडको तो प्लॉट देत नाही। एकदा दिला त्याच्यामध्ये अतिक्रमण होतं, म्हणजे सिडकोनी महापालिकेला फसवल्याचा प्रकार समोर आला। मग आता आम्हाला पार्किंगसाठीचे हे प्लॉट मिळणार का? त्यामध्ये मल्टी लेवल पार्किंग तयार होणं हे गरजेचं आहे। त्यामुळे महापालिकेला आपण आदेशित करणार का की हे प्लॉट्स मिळाला आपण इथे मल्टी लेवल पार्किंग तयार करा।
हा त्या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे आणि प्लॉट्स तात्काळ मिळण्यासाठी काय कारवाई करणार हा एक प्रश्न आहे. सभापती महोदय, ट्रॅफिकची समस्या आमच्या शहरात खूप तयार झाली आणि मागच्याच काही महिन्यांपूर्वी ऍडव्होकेट उमेश लोहार नावाचा आमचा युवा त्या ठिकाणी अशा ट्रॅफिकिंगमुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. आम्ही खूप प्रयत्न करून त्याला आर्थिक मदत मिळवून दिली. पण सभापती महोदय, या शहराच्या अंतर्गत भागातून ही ट्रॅफिकिंग का होते? हेवी व्हेकल्स जे आहेत त्यांनी खरं तर हायवेने ट्रॅफिक करणं गरजेचं आहे, पण त्या ठिकाणी शहरातून ती ट्रॅफिकिंग होते आणि त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करणं आणि ट्रॅफिक ऑडिट शहराचं होणं या विषयामध्ये माझी मागणी आहे. त्यात आपण काय कारवाई करणार हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी जेव्हा या सगळ्या विषयामध्ये ट्रॅफिकचा लोड कमी करायचा असेल तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवावं लागेल आणि त्यामुळे परिवहन व्यवस्था ही पनवेल महापालिकेची स्वतःची असणं गरजेचं आहे. खूप मोठं शहर होत आहे, विस्तारच चाललंय, त्यामुळे इथे बस सेवा ही त्या ठिकाणी स्वतःची पनवेल महापालिकेची असणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने माझी मागणी आहे. त्याचबरोबरीनं सभापती महोदय, या शहराचा इन्फ्रा विकास होतोय, पण सांस्कृतिक त्या ठिकाणी विकास होणं, सांस्कृतिक वारसा जपणं हेही गरजेचं आहे आणि त्यामुळे तिथे सांस्कृतिक भवन नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मल्टीपर्पज हॉल नाही. महापालिकेच्या माध्यमातून त्या अद्यावत नाट्यगृह शहरांमध्ये दिली पाहिजे, ती नाही. ती होण्यासाठीचं प्लॅनिंग हे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सभापती महोदय आपण त्या विषयामध्ये निर्देशित करणं गरजेचं आहे. शेवटचं सभापती महोदय मला मांडायचं आहे की या शहराचा विकास जो होतोय यामध्ये सिडकोचे अधिकारी असतील किंवा अन्य अधिकारी एसी केबिन मध्ये बसून प्लॅनिंग करतात. हे ना आरटीओला विचारत ना ट्रॅफिक पोलिसला विचारत की ह्या भागामध्ये मागच्या 3 वर्षात किती वाहनं वाढली, या रस्त्यांची कॅपॅसिटी आम्ही किती ठेवू, या ठिकाणी मास हाऊसिंग आपण करताय, इथे किती मोठी वाहनांची संख्या वाढणार आहे. तर ह्याची क्युम्युलेटिव्ह तिघांची मिळून कुठेतरी समन्वयाच्या बैठका होऊन ह्या निर्णय होणं गरजेचं आहे. यासाठी अशी एखादी समिती आपण गठीत करणार. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य विक्रांतजींनी 97 अन्वये जी अल्पकालीन चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये सिडकोच्या पनवेल महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होतो त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. पनवेलला दैनंदिन पाण्याची मागणी ही 268 दशलक्ष लिटर एवढी आहे. सध्याचा पाणी पुरवठा हा 204 दशलक्ष लिटर होतोय. 64 दशलक्ष लिटरची कमतरता त्या ठिकाणी तूट आहे आणि त्याच्यासाठी सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की नावाशिवा टप्पा 3 ची योजना ही 80% पूर्ण झालेली आहे, त्याच्यातनं देखील आपल्याला पाणी मिळणार आहे. तो प्रकल्प जवळजवळ 493 कोटी रुपयाचा आहे आणि तूट भरून काढण्यासाठी मोरबे धरणातील 90 दशलक्ष लिटर पाणी हे खरं तर सिडकोला देणं अपेक्षित आहे महानगरपालिकेला, पण ते 57 दशलक्ष लिटरच दिलं जातंय. तर ते उरलेली तूट कशी या पद्धतीनं भरून काढण्यात येईल याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. थेट आजच जर मी निर्देश दिले की ते पाणी तुम्ही ताबडतोब तिकडे द्या तर अन्य ठिकाणी पाणी टंचाई होऊ शकते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शेलार धरण प्रकल्प जो आहे तो 4869 कोटीचा प्रस्तावित आहे, त्याच्यासाठी देखील 2051 पर्यंत पाण्याचं नियोजन पनवेल महानगरपालिकेचं हे आपण करणार आहोत आणि त्याच्यामुळे पाण्याची तूट जी आहे 64 MLD ती भरून काढण्याचा नक्की मानस आहे आणि त्याच्या पद्धतीनं कार्यवाही आपण करतोय. पार्किंगच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितले की मल्टीलेव्हल पार्किंग असलं पाहिजे. पार्किंगचे किती भूखंड आहेत तर एकूण आरक्षित भूखंड 454 आहेत, त्यातले 342 पार्किंगचे भूखंड हे महानगरपालिकेला दिलेले आहेत. 17 जे शिल्लक आहेत त्यातला एक भूखंड देखील दिलेला आहे आणि 16 भूखंड देण्याची ही कार्यवाही सुरू आहे, ते देखील लवकरात लवकर देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. तिसरा महत्वाचा मुद्दा सन्मान्य सदस्यांनी जो मांडला तो सांस्कृतिक नाट्यगृह आणि हॉलच्या संदर्भामध्ये मांडला. त्याच्यामध्ये देखील कामं सुरू आहेत. खारघरमध्ये सेक्टर 10 मध्ये सामाजिक सभागृहाचं बांधकाम सुरू आहे. खारघर सेक्टर 13 मध्ये सामाजिक सभागृहाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. पनवेल शहरात जुने पनवेलमध्ये नाट्यगृहासमोर प्रस्तावित इमारत आहे. पनवेलमध्ये मिनी ऑडिटोरियम देखील 272 आसनाचं आता सुरू होतंय आणि बहुउद्देशीय सभागृह 500 आसनाचं देखील सुरू होतंय. त्याच्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम देखील शासनाच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे. सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा आहे की 64 MLD पाण्याची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी सकारात्मक शासन विचार करणार आहे.